नमस्कार. मध्य काढण्याचं म्हणजे मेडियन काढण्याचं एक उदाहरण सोडूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा. एवढंच दिलेलं असतं वर्ग आणि एक म्हणजे वारंवारता फ्रिक्वेन्सी दिलेली असते आपल्याला. अजून एक कॉलम लागतो कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे संचित वारंवारता. तर तो एक कॉलम आपण जोडायचा आहे. संचित वारंवारता पेक्षा लहान अर्थात वापरायची, पेक्षा मोठी नाही, कारण आपण चढत्या उतरत्या कुठल्याही क्रमाने लिहिलं तरी चालेल, पण चढत्या क्रमाने घ्यायला जरा सोपं जातं. मग असेंडिंग ऑर्डरसाठी संचित वारंवारता पेक्षा लहान त्याला CF कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते. सुरुवात कशी करतो आहे त्या फ्रिक्वेन्सी म्हणजे 15 ने सुरुवात करतो, कारण 200 पेक्षा लहान असे किती संख्या असणार आहे तर 15 संख्या असणार आहेत. कारण 0 ते 200 मध्ये 15 दिल्यात म्हणजे ह्या 15 सगळ्याच्या सगळ्या संख्या 200 पेक्षा लहान असणार आहेत. 200 ते 400 मध्ये 30 संख्या दिल्यात, ह्या 400 पेक्षा लहान असणारच, म्हणून 200 ते 300 मध्ये मोजले आहेत त्यांना. मग ह्या जर 30 400 पेक्षा लहान आहेत तर ह्या सुद्धा संख्या 400 पेक्षा लहान असणार, म्हणजे एकूण 400 पेक्षा लहान लेस दॅन 400 किती येणार 30 आणि 15 या सगळ्या संख्या लेस दॅन 400 म्हणजे 15 प्लस 30 इज इक्वल टू 45. हे 45 नंबर्स किती असणार आहेत लेस दॅन 400 असतील सगळे. पुढे काय करतो 45 प्लस 30 झाले ते 75, पुढे 75 प्लस 13 झालं ते 88 आणि पुढचं 88 प्लस 12 इज इक्वल टू 100. आणि हा नंबर आणि समेशन एन बरोबर समेशन एफ तो नंबर मॅच झाला पाहिजे. बघूया 12 आणि 13 25 30 55 आणि 30 85 म्हणजे हे आहे मॅच होते म्हणजे आपल्या ॲडिशन्स इथे बरोबर आले. एन बरोबर 100. आता आपण फॉर्म्युला लिहूया आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे ते बघायचं. CF लागतं, एफ लागतं, एच. आता तो मध्यक वर्ग शोधावा लागतो, म्हणजे नक्की कोणत्या वर्गात कोणत्या क्लासमध्ये तो मेडियन असणार आहे म्हणजे मध्यक असणार आहे ते आधी शोधून काढावं लागतं. कारण त्याच क्लासची विड्थ किंवा त्याच क्लासचं लोअर बाउंड्री म्हणजे खालची मर्यादा हे सगळं आपल्याला तिथे लागणार आहे फॉर्म्युल्यासाठी. त्यासाठी एन काय बघायचा. एन इव्हन आहे तर एन बरोबर 100, म्हणून n/2 किती झालं. n/2 पोझिशनची संख्या म्हणजे काय झाली 50th पोझिशनची संख्या. 50वी संख्या कुठे असेल ते जाऊन शोधूया. 50वी संख्या कोणत्या क्लासमध्ये असेल बघूया. 1 ते 15 सगळ्या संख्या या क्लासमध्ये आहेत. पुढे 16 पासून 45 पर्यंतच्या संख्या सगळ्या या क्लासमध्ये आहेत. 43वी संख्या कुठे असेल म्हटलं तर ती ह्या क्लासमध्ये असणार आहे, या वर्गात असणार आहे. मग 50वी कुठे असणार, कारण 46 पासून 75 पर्यंत, कारण इथे 45 ला पोझिशनला 45वी संख्या 45 पोझिशनची संख्या तिथे संपली, त्या पोझिशन तिथे संपल्या. आता 46 पासून 46व्या पोझिशन पासून सगळे ह्या क्लासमध्ये येणार आहेत आणि कुठपर्यंत तर 75th पोझिशन म्हणजे 75वी संख्येपर्यंत सगळे ह्या क्लासमध्ये असणार. मग 50 ह्याच्यामध्ये येतोय म्हणजेच कुठल्या क्लासमध्ये असणार आहे ह्या क्लासमध्ये. त्याला आपण काय करणार असं गोल करणार, कारण हा आपला मध्यक वर्ग आहे. याला म्हणायचं मध्यक वर्ग. तो एकदा शोधून काढला की मग त्या फॉर्म्युल्यात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. हा 400 ते 600 हा मध्यक वर्ग तो आधी काढायचा आणि लिहायचा तिथे उदाहरणामध्ये की मध्यक वर्ग शोधून काढला आपण तर मध्यक वर्ग बरोबर मेडियन क्लास तो शोधायला लागतो, तो आहे 400 to 600. हा तो त्याचा मध्यक वर्ग आहे. आता आपण तो फॉर्म्युला लिहूया आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये त्याचे एल म्हणजे काय, एफ म्हणजे काय, त्याच्या काय काय किमती आहेत ते पण इथे लिहू. तर फॉर्म्युला काय आहे मध्यक बरोबर एल प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस CF अपॉन एफ इंटू एच. आता इथे एल म्हणजे काय, एन म्हणजे काय, CF ते सगळे इथे किमती सगळ्या लिहूया. मध्यक वर्ग आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे एल आपल्याला काढता येईल. एल म्हणजे मध्यक वर्गाची लोअर बाउंड्री म्हणजे खालची मर्यादा ती किती आहे 400. त्यामुळे एल म्हणजे आला 400. त्याच्यानंतर CF म्हणजे जो मध्यक वर्ग म्हणजे मीडियम क्लास जो मिळालाय त्याच्या आधीच्या क्लासची CF म्हणजे मागची CF ती किती आहे 45. म्हणजे ती 45 घ्यायची. कुठले नंबर कुठल्या क्लासमधले घ्यायचे तेवढं नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एफ मात्र ह्याच क्लासमधला घ्यायचा मध्यक मधलाच म्हणजे हा 30 घ्यायचा. एफ जो लागणार आहे तो हाच घ्यायचा 30. फक्त
बाकी सगळं त्याच क्लासशी रिलेटेड आहे, मध्यक वर्ग म्हणजे मीडियम क्लासशीच रिलेटेड आहेत सगळ्या संख्या, फक्त सीएफ मात्र मागच्या क्लासची म्हणजे आधीच्या वर्गाची घ्यायची. आणि एज, आता ह्या क्लासची हाईट किती आहे, 600 वजा 400 म्हणजे किती आली ती 200. ते तोंडी काढू शकता, ते करत बसायची गरज नाही. एज आहे इथे 200. आता सगळ्या संख्या मिळालेल्या आहेत आणि एन किती आहे, एन इथे दिलंय 100, एन इज 100. त्यामुळे सगळ्या संख्या मिळाल्यात. आता आपण ह्या फॉर्म्युल्यात त्या सगळ्या घालायच्या. म्हणून मध्य बरोबर एल, एल म्हणजे आहे 400 प्लस ब्रॅकेट मध्ये एन किती आहे 100, 100/2, 100/2 मायनस सीएफ, सीएफ किती आहे 45 अपॉन त्या ह्याची एफ किती आहे 30. आणि ह्याला मल्टिप्लिकेशन आहे, आपण जरा पुन्हा लिहूया ते, कारण जागा नाही तिथे. तर मध्य फॉर्म्युल्यातल्या सगळ्या गोष्टी इथे लिहूया. एल म्हणजे आहे 400 प्लस ब्रॅकेट मध्ये एन आहे 100/2 मायनस सीएफ आहे 45 अपॉन सगळ्याला हे आहे 30. आणि ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन मध्ये काय आहे एच म्हणजे 200. सगळ्या संख्या आपण लिहून झाल्या सगळ्या, एल म्हणजे काय वगैरे सगळं. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आणि जो येईल नंबर तो मध्यक असणार. आता इथून याला भाग जातोय का बघायचा, नाही झालं तर आधी हे बघूया. म्हणजे 400 प्लस 100/2 म्हणजे 50, 50 मायनस 45 अपॉन 30 आणि ह्या सगळ्याला इंटू 200. या 30 ने डायरेक्ट जर 200 ला भाग गेला तर आधी भागाकार करून घ्या, पण आता सध्या नाही जाते, पूर्ण भाग जात नाही तर ठेवूया आपण तसंच आहे. इज इक्वल टू 400 प्लस 50 मायनस 45 म्हणजे 5, 5/30 इंटू 200. आता आपण घालवायलाच लागेल, 0 0 गेला, 20 किती आलं 400 प्लस 100/3. आता मात्र आपल्याला इथे भाग घालायला लागेल, नाही तर मग इथे छेद समान करून मग सगळी ॲडिशन करायची. कुठल्या मेथडने सोपं वाटेल तसं करा तुम्ही. तर भाग गवडला तर किती येणार तो 33, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9.33, 2 डेसिमल पॉईंट पर्यंत घ्या. म्हणजे 400 प्लस 33 म्हणजे त्याला 433.33. आणि हे काय काढलंय आपण मध्य किंवा मीडियम. तर अशा पद्धतीने या फॉर्म्युल्याने आपण मध्य काढू शकतो. एकदा फॉर्म्युला पाठ असेल, फॉर्म्युल्यातलं एल एफ सी एफ म्हणजे काय घ्यायचं हे माहिती असेल तर मध्यक वर्ग एकदा काढला की अगदी सोपं आहे. पुढे फक्त अरिथमेटिक आहे, फक्त कॅल्क्युलेशन आहे. तेवढं केलं की तुम्हाला त्या उदाहरणासाठी मध्यक तिथे मिळेल. मेन मध्यक वर्ग करेक्ट शोधून काढा, म्हणजे मग या संख्या कुठल्या चुकणार नाही.